साहजिक आहे, या विभागातल्या नागरिकांमध्ये अत्यंत नाराजी आहे, असंतोष आहे। केवळ आम्ही नाही, संगमनेर नाही, तर पुण्यापासून तर नाशिक पर्यंत असंतोष निर्माण झालेला आहे। सगळे शेतकरी, कामगार, मजूर, सगळे व्यापारी सगळे नाराज आहेत। असंही हा जो मार्ग आहे, गोल्डन ट्रायंगल ज्याला म्हणतो आपण, नाशिक, मुंबई, पुणे, पुन्हा नाशिक, हा जोडायचा असेल तर सरळ मार्गाने जोडला पाहिजे। असं असताना त्यामध्ये खूप काम झालं, त्याच्यामध्ये सगळ्या मान्यता झाल्या। महारेलची स्थापना केली गेली, महारेलच्या माध्यमातून 20 जो प्रस्ताव आले त्यांनी सर्वेक्षण केलं, त्याच्या प्रस्तावाला मान्यता राज्य शासनानं दिल्या। एवढंच नाही तर त्यांना अग्रिम रक्कम म्हणून, ऍडव्हान्स म्हणून 1000 कोटी रुपये भूसंपादनाला दिले। केंद्र सरकारनं सुद्धा नीती आयोगानं मान्यता दिली, रेल्वे मंत्रालयानं मान्यता दिली, वित्त विभागानं मान्यता दिली, केंद्र सरकारच्या सगळ्या मान्यता झाल्या आणि भूसंपादन सुरू झालं। 650 कोटी रुपये वाटले आणि मग आता जीएमआरटी कुठून आलं? त्यावेळेस सगळे ह्या मान्यतेच्या जीएमआरटी पाहिलं नव्हतं का? तर जीएमआरटी हा विषय जो आहे तो चर्चेला गेलेला होता। जगामध्ये आता जीएमआरटी सारखे जे प्रकल्प आहे तिथून रेल्वे जात आहेत, इथंच काय नेमकी अडचण आली समजायला तयार नाही। कुठेतरी या संदर्भात कुठेतरी राजकारण सगळं सुरू आहे काय वाटतं? मला वाटतं का हे राजकीय झालेलं आहे, मला वाटतं, कारण याच्यामध्ये कारणच नाही ना काही। तुम्हाला सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, आरेखन झालेलं आहे, सर्वे नंबर ठरलेले, स्टेशन ठरलेले आहे, कुठं मोठ्या प्रकारचं यार्ड तयार करून चढ उताराचे स्टेशन ठरलेले आहे, मान्यता कोणत्याच बाकी नाही। अशा वेळेस अचानक जीएमआरटी आले कुठून, हा मोठा प्रश्न आहे। आणि जो काही वेगळा पर्याय दिलेला आहे त्यांनी, तिथं तर रेल्वे आहे, ते 10-10 किलोमीटर मध्ये रेल्वे, काही तर गावांना रेल्वे, ते पुन्हा त्या गावांना रेल्वे द्यायचं म्हणतायत। हे तर काही समजायला तयार नाही, हे सल्लागार कोण केंद्र सरकारला हे समजायला तयार नाही आम्हाला। यापुढील आंदोलनाची भूमिका काय राहील तुमची? तेव्हा आम्ही जनता आहे, आता जनतेनं काय, आम्ही जनतेबरोबर आहोत। जनताचा संतोष आहे तो दिसत राहील तुम्हाला निरनिळ्या मार्गानं। ज्या पद्धतीने आता राज्य सरकारने देखील काकोडकरांच्या नेतृत्वात जी समिती स्थापन केलेली आहे, काय वाटतं या समिती संदर्भात? काकोडकर समिती स्थापन केली याचा अर्थ शून्यापासून पुन्हा सुरुवात केली तुम्ही। एवढं काम झालं, सगळ्या मान्य झालं, शून्यापासून सुरुवात, ही काहीच गरज नव्हती या समितीची। आता जिथे काम थांबलं होतं तिथून काम सुरू करणं एवढाच इलाज आहे। आपल्यासोबत